नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती फक्त एका अपघाताची नाही. ती आहे काही सेकंदात उद्ध्वस्त झालेल्या स्वप्नांची. ती आहे एका कुटुंबाच्या शेवटच्या प्रवासाची. आणि ती आहे आपल्या सर्वांसाठी एक मोठा धडा. त्या दिवशी सगळं काही अगदी सामान्य होतं. एक छोटंसं कुटुंब, आई, वडील, आजी आणि एक छोटी गोंडस मुलगी. सगळे मिळून प्रवासाला निघाले होते. गाडीत हसू होतं. मोबाईलवर गाणी वाजत होती. छोटी मुलगी खिडकीतून बाहेर बघत होती. आई तिच्या केसांवरून हात फिरवत होती. कोणालाही कल्पना नव्हती की हा त्यांचा शेवटचा प्रवास ठरणार आहे. रस्ता थोडा उताराचा होता. समोर मोठा पूल. वाहतूक नेहमीसारखीच. पण मागून एक भरधाव ट्रक वेगाने येत होता. त्या ट्रकचा वेग वाढतच होता. चालक ब्रेक दाबत होता, पण ब्रेक काम करत नव्हते. ट्रक नियंत्रणाबाहेर गेला. समोर अनेक गाड्या, हॉर्नचा आवाज, लोकांची घाई. क्षणभरात गोंधळ उडाला. आणि मग एक भयानक धडक. इतकी जोरदार की काही सेकंद सगळं स्तब्ध झालं. त्या छोट्या कारला मागून ट्रकनं जबर धडक दिली. कार पुढच्या कंटेनरमध्ये अडकली. ती अक्षरशः चिरडली गेली. लोकांनी किंचाळायला सुरुवात केली. कोणी व्हिडिओ काढत होते, कोणी मदतीसाठी धावत होते. पण त्या कारमध्ये अडकलेल्या लोकांसाठी वेळ खूप वेगानं संपत होता. गाडीच्या आत धूर भरू लागला. दरवाजे उघडत नव्हते. काच फुटल्या होत्या. ती छोटी मुलगी, ती रडत होती. आई, आई म्हणत होती. पण आई स्वतः अडकलेली होती. वडील पूर्ण शक्तीनिशी दरवाजा ढकलत होते. पण कार लोखंडाच्या सापड्यात अडकली होती. आणि काही क्षणात आग लागली. लोक मागे सरकले. उष्णता प्रचंड होती. कोणी जवळ जाऊ शकत नव्हतं. काही मिनिटात सगळं संपलं. त्या कारमधील 5 जण जग सोडून गेले. अपघातानंतरचा तो रस्ता, जिथे काही वेळापूर्वी हसू होतं, तिथे आता शांतता होती. रुग्णवाहिका आल्या. पोलीस आले. अग्निशमन दलानं आग विझवली. पण जे व्हायचं होतं ते होऊन गेलं होतं. त्या कुटुंबाच्या घरी कोणीतरी वाट पाहत होतं. फोन वाजला. एक बातमी आली. आणि एका क्षणात पूर्ण आयुष्य बदललं. आई वडील नसलेली मुलं, मुलगी नसलेले आई वडील, पती नसलेली पत्नी, पत्नी नसलेला नवरा. एका अपघातानं किती आयुष्य उद्ध्वस्त होतात याचा आपण कधी विचार करतो का? आपण सगळे रोज रस्त्यावरून प्रवास करतो. आपल्याला वाटतं माझ्यासोबत काही होणार नाही. पण अपघात सांगून येत नाही. एक छोटी चूक, एक क्षणाचा बेफिकीरपणा, एक ब्रेक फेल आणि सगळं संपतं. त्या ट्रकचाही चालक वाचला नाही. त्याचंही कुटुंब असेल, त्याचीही मुलं असतील. अपघातात कोणी जिंकत नाही. सगळे हरतात. प्रश्न फक्त इतकाच आहे, आपण काही शिकतो का? वेग कमी ठेवतो का? वाहनाची नियमित तपासणी करतो का? नियम पाळतो का? की पुढचा व्हिडिओ येईपर्यंत सगळं विसरतो? मित्रांनो, जीवन खूप मौल्यवान आहे. आपल्या घरी कोणीतरी आपली वाट पाहत असतं. आई वाट पाहते. वडील वाट पाहतात. पत्नी वाट पाहते. मुलं वाट पाहतात. आपण सुरक्षित पोचावं यासाठी प्रार्थना करणारे लोक असतात. म्हणून गाडी हळू चालवा. नियम पाळा. वाहन तपासून घ्या. थकल्यास विश्रांती घ्या. एक व्हिडिओ बनवण्यासाठी, एक रील शूट करण्यासाठी, 1 मिनिट वाचवण्यासाठी आपलं आयुष्य धोक्यात घालू नका. त्या छोट्या मुलीचं हसू आता कायमचं शांत झाले. त्या आईचं स्वप्न, त्या वडिलांची जबाबदारी, सगळं एका क्षणात संपलं. आपण किमान इतकं करू शकतो की त्यांच्या मृत्यूतून एक धडा घेऊ. जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल, तर कृपया तो शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणीतरी आज वेग कमी करेल. कदाचित एखादं कुटुंब वाचेल. जीवन सुंदर आहे, पण ते खूप नाजूक आहे. ते जपा. स्वतःसाठी
आणि आपल्या माणसांसाठी. धन्यवाद.